पुण्यामध्ये आज दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतोय। अनेक छोटी मोठी मंडळं गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत, तर काही मंडळांनी रात्रीच दहीहंड्या फोडलेल्या आहेत। बारामतीमधील 3 हत्ती चौकामध्ये 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करण्यात आलेली आहे। स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजाचं अनावरण करण्यात आलं। राष्ट्रध्वज आपल्या देशाच्या स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचं प्रतीक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये धडपड मंचाची श्रीकृष्ण बाल सजावट स्पर्धा पार पडलेली आहे। या स्पर्धेमध्ये 6 महिन्यांच्या बालकापासून ते अगदी 5 वर्षांचं बालक सुद्धा सहभागी झालेलं होतं। गेल्या 16 वर्षांपासून धडपड मंच ही स्पर्धा घेत आहे। नाशिकमधील कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कळवण भागातील ठेकेदारांचे तब्बल 550 कोटी रुपये थकलेले आहेत। त्यामुळे बिलं लवकरात लवकर द्यावीत अशी मागणी आंदोलनकर्ते करतायत। येवल्यामधील शेतकऱ्यांनी कर्ज न भरण्याची आणि आत्महत्या न करण्याची शपथ घेतली आहे। नाशिक जिल्हा बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात शपथ घेतलेली आहे। या सभेमध्ये जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी करण्यात आली आहे। ओम शांती 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 बसा। शेतकरी स्वातंत्र्याचा शेतकरी स्वातंत्र्याचा छत्रपती संभाजीनगरमध्ये दहीहंडी उत्सवासाठी 5 मुख्य चौक संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील। यासाठी 17 पर्यायी मार्ग देण्यात आलेले आहेत। शहरातील टीव्ही सेंटर, त्याचबरोबर बजरंग चौक, कॅनॉट प्लेस आणि गुलमुंडीमध्ये अशा विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी अनुदानित शाळांमध्ये अवैध शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यावरून शिक्षण विभागानं कारवाईची भूमिका घेतलेली आहे। पडताळणी करून दोषी आढळल्यावर शाळा कारवाई करणार असल्याचं सुद्धा शिक्षण विभागानं म्हटलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये बळजबरी पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांसंदर्भात कडक पावलं उचलली आहेत। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांकडे पैसे मागण्यास बंदी घातलेली आहे। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी 1226 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत। पहिल्या फेरी अखेर हे प्रवेश झालेत। विज्ञान शाखेतील गणित, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र त्याचबरोबर इतर अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे। इतर अभ्यासक्रमांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। छत्रपती संभाजीनगरच्या आपेगाव या माऊलींच्या जन्मस्थळी माऊलींचा 750वा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे। राज्यभरातून भाविकांनी आपेगावामध्ये गर्दी केलेली आहे। आपेगावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे।